पुण्यातील 40 एकर जमीन सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात नोंदणी विभागाचा पहिला अहवाल समोर आलाय। या संदर्भातली बातमी आपल्याला सविस्तर बघायची आहे जय महाराष्ट्र विशेष मध्ये। याचबरोबर अजून महत्त्वाचा आणखी एक विषय आहे ज्याचा सुद्धा सविस्तर आढावा आपल्याला घ्यायचा आहे। नमस्कार, मी सौरभ कोरटकर, जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे कारण अहवालात त्यांच्या नावाचा उल्लेख नाही। सहनोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र बुठे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला आणि पाहूयात यावरून नेमकं काय काय राजकारण घडतंय, आरोपांची काय नवी राळ उठली आहे या स्पेशल रिपोर्टमधून। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्क इथल्या महार वतनाची जमीन खरेदी केल्याच्या व्यवहारात मुद्रांक शुल्कात माफी मिळवताना जिल्हा उद्योग केंद्राचं पात्रता प्रमाणपत्र जोडलं नसल्याचं दिसून आलं। त्यामुळे दस्त नोंदणीच्या वेळी दिलेली मुद्रांक शुल्क माफी ग्राह्य ठरत नाही असा निष्कर्ष चौकशी समितीने मांडलाय। मुद्रांक शुल्क माफी घेऊन सरकारचा महसूल बुडवल्याचा ठपकाही चौकशी समितीने अहवालात ठेवला। मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे पार्थ पवार अमेडिया कंपनीचे संचालक आहेत, मात्र व्यवहार करताना कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यात कागदोपत्री व्यवहार झालाय। त्यामुळे पाटील आणि तेजवानी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला। त्यामुळे पार्थ पवारला क्लीन चिट मिळाल्याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा रंगली आहे। भविष्यात असे गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी मुठे समितीनं शिफारशी देखील केल्या आहेत। या क्लीन चिटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधलाय। पार्थ पवारांना वाचवलं जात असल्याचा आरोप करत अंजली दमान यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाचा आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशीही मागणी पुन्हा लावून धरली आहे। अमेडियाने नुसतं एक डॉक्युमेंटच नाही, पोलिसांवर दबाव, जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीच्या याच्याकडली असलेली जमीन ती सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न केला। याच्यावरनं त्याची गंभीरता कळते की कुठलाही हा साधा व्यवहार नाहीये, याच्यात बळ वापरलं गेलं होतं, याच्यात पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता तरी अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा हा दिला पाहिजे। पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया यांनी आरोपी सूर्यकांत येवले याला मिळालेल्या जामिनावर संशय व्यक्त केला। त्या म्हणाल्या, जर येवलेला कोठडीत ठेवून त्याचा जबाब नोंदवला असता तर पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचं नाव उघड झालं असतं। हे सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच येवलेला जामीन मंजूर झालाय। पोलिसांनी आता तातडीनं न्यायालयात जाऊन येवलेचा जामीन अर्ज रद्द करावा आणि त्याला अटक करून या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचं नाव वधवून घ्यावं आणि पार्थ पवारांच्या भूमिकेवर बोट ठेवताना त्या म्हणाल्या, पार्थ पवार यांचा कॉल डेटा रेकॉर्ड तात्काळ मागवावा, त्यातील कोडवरून टॉवर लोकेशनवरून घटनेच्या वेळी ते 2.5 किलोमीटरच्या परिघात कुठे होते याचा उलगडा होईल। तसंच पोलीस ठाण्यात आणि गार्डनमध्ये घुसणारी माणसं कोण होती ते देखील तपासात निष्पन्न होईल असं थेट आव्हानच हे प्रकरण सुरुवातीपासूनच लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी पोलिसांना दिलंय। ज्या दिवशी येवलेला स्टेटमेंटसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येईल किंवा त्याला अटक होईल तेव्हा सगळं तो बाहेर काढावं त्याला लागेल। पार्थ पवारचं नाव येईल, अमेडिया एंटरप्राइजेसचं सरळ नाव येईलच आणि हे सगळं कसं घडलं हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेला ही बेल ऍप्लिकेशन मंजूर झाली आहे। आणि माझा चॅलेंज आहे की उद्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझा चॅलेंज आहे की उद्या जाऊन ते कॉन्टेस्ट करा, रद्द करून घ्या आणि येवलेला अटक करा। पार्थ पवार यांच्या सीडीआर वरनं तात्काळ त्यांचा सीडीआर मागवावा, त्याच्यात ते जे कोड येतं त्याच्यावरनं 2.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये पार्थ पवार कुठे होते याचा देखील शोध लागेल, ही माणसं कोण होती याचा देखील शोध लागेल आणि आतापर्यंत जे पार्थ पवारचं नाव FIR मध्ये घातलं गेलं नाहीये ते होईल। भविष्यात असे गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी मुठे समितीने शिफारसी देखील केल्या आहेत। या मुठे समितीच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। सदर जमीन ही शासकीय, कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्यात कागदोपत्री व्यवहार, त्यामुळे पाटील आणि तेजवानी यांच्यावर ठपका। कंपनीच्या नावे कुल मुखत्यारपत्र असताना दस्त नोंदणी वैयक्तिक करणं, बंद झालेला आणि मुंबई सरकार असा उल्लेख असलेला सातबारा जोडणं,
अभिनिर्णयासाठी सादर केलेल्या दस्तातील मजकूर आणि नोंदणीच्या वेळच्या खरेदी खतातील मजकूर वेगवेगळा. तर पार्थ अजित पवारला कसलीही क्लीन चिट नाही आणि राजेंद्र मुठे यांची कसलीही चौकशी समिती नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांना सांगितलंय. धांदात खोटी बातमी आहे. राजेंद्र मुठे समितीचा हा अहवाल राजेंद्र मुठे समितीच नाही आहे. राजेंद्र मुठे अशी समितीच बनलेली नाही आहे. एकच समिती आहे राज्यामध्ये या विषयाची, ती आहे विकास कारगे समिती. आणि त्यामुळे असे राजेंद्र मुठे समिती वगैरे या विषयात नाही आहे. काहीतरी कपोलकल्पित बातमी तयार करून ते मला वाटतं चालवली आहे. IGRच्या अधीनस्थ काही अधिकारी असतील, त्यांनी काही प्राथमिक चौकशी केली असतील, ते त्यांचा भाग आहे. पण राज्य शासनाने या पूर्ण विषयाकरता विकास कारगे समिती नेमलेली. मुंढवा जमिनीचं हे प्रकरण आता फक्त आपल्या राज्यापुरतंच राहिलं नाहीये, तर पार दिल्लीपर्यंत याबाबत वाच्यता केली गेल्यानं पार्थ पवार आणि अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे. भलेही नुकतीच दादांनी दिल्लीवारी करत गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली असली तरी त्यांच्यासमोरील अडचणींची टांगती तलवार लटकत असल्याचं एकंदरीत चित्र आहे. शिवाय या प्रकरणाच्या चौकशीसाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती काम करत असून तिचा अहवाल सुद्धा येत्या 15 दिवसात अपेक्षित आहे. त्या अहवालात सुद्धा पार्थ पवारांना क्लीन चिट मिळते का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. आणि याचबद्दल बोलण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आपल्या सोबत आहेत. तर विजय सर, या प्रकरणात आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यावर समाधानकारक पद्धतीनं कारवाई होते असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही. कारण झालंय असं की सुरुवातीपासून मी म्हणत होतो की या समित्या वगैरे जे काय आहे तो एक फार्स आहे. आज आणखी एक घटना घडली, म्हणजे सगळेजण मागणी करतायत पार्थ पवारांना अटक करावी, त्यांच्यावर FIR दाखल व्हावा, त्यांची चौकशी व्हावी. परंतु आज आणखी एक घटना घडली, बहुतेक सगळ्या मीडियामध्ये ती आहे. शीतल चव्हाण यांची पोलिसांनी जबाब नोंदवला. शीतल तेजवानी यांचं 2 FIR मध्ये नाव आहे, तरी त्यांना अजून अटक झालेली नाही. जबाब नोंदवला, सोडून दिलं. पोलिसांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडून जप्त करण्यासारखं किंवा रिकव्हर करण्यासारखं काही नाही. हा एक मोठा विषय आहे. याचा अर्थ काय झाला आता की शीतल तेजवानीला अटक करायची गरज नाही, दिग्विजय पाटीलला अटक करायची गरज नाही, कुणालाही अटक करायची गरज नाही. आणि यानंतर यदा कदाचित समजा पार्थ पवारचं नाव त्याच्यामध्ये आलं FIR मध्ये, तरी त्याला अटक करण्याची गरज असणार नाही, असं ही आजची घटना सांगून जाते. आणि समितीबद्दल बोलायचं तर हा समिती खरंच आता बावनकुळे साहेब म्हणाले त्याप्रमाणे IGRने नेमलेली आहे. त्याच्यात जे काही कंटेंट्स आहेत ते पाहता किमान जी अमेरिया कंपनी आहे त्या कंपनीला तरी दोषी धरण्यात आलेलं आहे. कदाचित पार्थ पवारांचं नाव डायरेक्ट घ्यायला अधिकाऱ्यांचं धाडस झालं नसेल, त्यामुळे इनडायरेक्टली त्यांनी याच्यात नाव घेतलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. परंतु प्रत्यक्षात काय होईल हे सांगता येणं मात्र अवघड नसलं तरी अंदाज बांधता येणं शक्य आहे. याच्यामध्ये सर्व मिळून, सर्व समित्या किंवा जे काही नेमले ते मिळून असं काही माहोल क्रिएट करतील. कारण आता ज्या पद्धतीने पोलीस म्हणालेत की 300 कोटीच्या या व्यवहारामध्ये जप्त करण्यासारखं काही नाही. उद्या जर असेच हजारो कोटीचे घोटाळे व्हायला लागले जमिनींचे तर कुणालाही अटक होणार नाही. त्याच्यामुळे आता असे प्रकार वाढतील की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. आणि जसं मी पहिल्यापासून म्हणालो, हे थोडंसं अवघड वाटतंय. कारण याच्यामध्ये कुणावर कारवाईची करायची आणि कुणी करायची हाही प्रश्न आहे. कारण बहुतेक सगळ्या राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते या अशाच प्रकारामध्ये गुंतलेले असल्यामुळे कारवाईची शक्यता मला तरी कमी वाटते. त्याच्यासाठी राज्यातून एक लोकांचा असा दबाव वाढला पाहिजे की अशा गोष्टी टॉलरेट करण्याची हिंमत राज्य शासनाची सुद्धा होऊ नये. आता कमिट्या वगैरे चालत राहील, परंतु निष्पत्तीबाबत मात्र मी साशंक आहे. ठीक आहे सर, लोकांचं असं झालंय का आता की सत्ता तुमची आहे, सरकार तुमचं आहे, त्यामुळे मग सरकारमध्ये सहभागी असलेल्या कोणीही कुठलाही घोटाळा केला किंवा काही गैरव्यवहार जरी केला तरी कुठलीही कारवाई यात होणार नाही असं लोकांनी आता गृहीत धरलंय का? त्यामुळे लोकांनी बोलणं पण सोडून दिलंय. लोकांनी तर गृहीत धरलं. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये काय व्यवहार आहे किंवा किती मोठा गुन्हा आहे याच्यापेक्षा आपलं राजकीय गणित काय आहे, सत्ता कशी टिकवायची याला जास्त महत्व दिलं जातं. आणि त्याच्यातून भ्रष्टाचार, अपहार
क्राईम या गोष्टी सगळ्या गौण ठरतात आणि त्या गौण आहेत असं सध्याच्या राजकारण्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे लोकांनी ती आशा सोडलेली आहे. सर, मग याच्यात एक तर पार्थ पवार यांच्यावर खापर फुटू द्यायचं नाही आणि या सगळ्या प्रकरणाचा दोष जो आहे तो दुसऱ्या कोणावर तरी टाकायचा नाही, तर हे सगळं प्रकरण दाबायचं असे काही प्रयत्न सुरू आहेत असं तुम्हाला वाटतं? 100% प्रयत्न सुरू आहे. ते हा विषय एकट्या पार्थ पवारचा किंवा एका मुंडव्याच्या जमिनीचा नाहीये. पुण्यातच आता कमीत कमी 3-4 प्रकरणं उघडकीला आलेले आहेत. अशी आणखी शेकडो प्रकरणं राज्यामध्ये असतील. आता जर सगळ्यांना असं वाटायला लागलं की काही होत नाही, पचली तर जमीन बळकावायची, नाही पचली तर परत द्यायची, काही झालं नाही असं म्हणून सोडून द्यायचं, असं जर व्हायला लागलं तर लोकांचा ऑलरेडी सिस्टीमवरचा विश्वास कमी झालेला आहे, तो आणखी नाहीसा होईल असं याच्यातून वाटतंय. सर, आज आणखी एक बातमी होती, त्या बातमीचा या बातमीशी तसा काही थेट संबंध नाहीये. अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं बेकायदेशीरपणे उद्घाटन केलं अशी ती बातमी होती. त्यामुळे त्यांना नोटीस देण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी होती आणि याचबद्दल मनसे नेत्यांशी आम्ही बोलत होतो तेव्हा ते म्हणाले की अहो, पार्थ पवार इतका मोठा घोटाळा करतायत, त्यांना अटक होत नाही, त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही, त्यांना पोलीस नोटीस पण देत नाही आणि अमित ठाकरेंनी ही छोटीशी बाब केली तर तुम्ही नोटीस द्यायला घरापर्यंत येता. हे काय झालंय, या आपल्या पोलिसांना ना, पोलिसांच्या प्रायोरिटी पोलीस त्यांच्या मॅन्युअल प्रमाणे ठरवत नाहीत, तर ते राजकीय दबावानुसार ठरवतात. अमित ठाकरेंनी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं असेल, त्याला हार घातला असेल, तर हा काही क्राईम नाहीये. कुणी सांगितलं की पुतळ्याचा हार किंवा उद्घाटन हे राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करावं? आम्ही काही रस्त्यांची उद्घाटन राजकारण्यांना वेळ नाही म्हणून नागरिकांनी केल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे अशा गोष्टींवर लोकांचं लक्ष वेधणं आणि त्यांच्या भावनांशी खेळणं हे राजकारण्यांनी आता थांबवलं पाहिजे. आणि अशा छोट्या गोष्टींवर कारवाई करण्यापेक्षा हे मुंडवा लँड स्कॅम आहे, आणखी बरीच पुण्यातली 3-4 स्कॅम आहेत, आणखी इतर ड्रग्सचे घोटाळे होते. आता हळूहळू आपण सगळं विसरत चाललोय. या वर्षातल्या जरी सगळ्या घटना बघितल्या तर कुठली गोष्ट आपल्याकडे लक्षात राहिलेली आहे? सगळ्या गोष्टी यथातथा कुठेही कशा केल्या त्यांनी आपल्याला माहिती नाही. काय ते सेक्स स्कॅन्डल झालं, जमिनींचे घोटाळे झाले, आणखी काय काय झालं, ड्रग्सचा घोटाळा झाला, ड्रग्सचं स्कॅम झालं, ते आणखी बऱ्याच काही काही घटना होऊन गेल्या. लोकांच्या विस्मरण शक्तीवर बहुतेक राजकारण्यांचा चांगला विश्वास दिसतोय. त्याच्यामुळे काही नाही केलं तरी चालतं असा त्यांनी समज करून घेतलेला दिसतोय. ठीक आहे, धन्यवाद सर. आपण